जनगणना 2011 नुसार महाराष्ट्र हे देशात लोकसंख्येच्या बाबतीत कितव्या क्रमांकाचे राज्य ठरते? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. महाराष्ट्र हे देशाच्या लोकसंख्येच्या बाबतीत जे आहे ते आपलं दुसरे ठरते. ठीक आहे, प्रत्येकाला माहिती असेल दुसरे. आणि जर क्षेत्रफळाचा म्हणजे एरिया वाईज जर बघितलं तर तिसरं ठरतं. ठीक आहे, पहिलं कोणतं आहे UP, दुसरं कोणतं आहे MP, ठीक आहे, आणि तिसरं आपलं महाराष्ट्र. कशाच्या बाबतीत? क्षेत्रफळाच्या बाबतीत आणि लोकसंख्येच्या बाबतीत दुसरं. ठीक आहे. अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता मित्रांनो? अति दक्षिणेकडील जिल्हा प्रत्येकाला माहिती असेल. ठीक आहे, असा आपला मॅप आहे महाराष्ट्राचा. ठीक आहे, हा महाराष्ट्राचा मॅप आहे आपला. ठीक आहे, तर अति शेवटचा जिल्हा जो आहे आपला तो इथं सिंधुदुर्ग आहे. ठीक आहे, असा आपला सिंधुदुर्ग आहे. इथं आपलं कोल्हापूर वगैरे. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीने मॅपच्या सहाय्याने तुम्ही हे सगळं बघू शकता. ठीक आहे. विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे मित्रांनो? महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांची जी संख्या आहे ती 288 आहे. ठीक आहे, 288 ही झाली विधानसभेची. ठीक आहे, MLA विधानसभा. ठीक आहे, आणि जी आपली विधान परिषदेची संख्या आहे ती विधान परिषदेची संख्या जी असते मित्रांनो ही संख्या विधानसभेच्या 1/3 असते. ठीक आहे, 1/3. मग आपली विधानसभेची जी संख्या आहे ती होती तुमची 78. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. भारताचे विद्यमान संरक्षण मंत्री ऑप्शन जे दिलेले आहे मित्रांनो ते जुने. ठीक आहे, 2014 किंवा 2017च्या 2014च्या पोलीस भरतीला आलेले प्रश्न असतील. तर आताचे जे 2024चे तुमचे संरक्षण मंत्री आपल्या भारताचे ते तुम्हाला माहिती आहे राजनाथ सिंग. ठीक आहे, राजनाथ सिंग लक्षात ठेवा. महाराष्ट्रात सर्वाधिक महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहे? ठीक आहे, सर्वाधिक महानगरपालिका ज्या आहे मित्रांनो त्या ठाणे जिल्ह्यात आहे. ठीक आहे, सर्वात मोठी महानगरपालिका विचारली गेली तर पिंपरी चिंचवड पुणे. ठीक आहे, पिंपरी चिंचवड पुणे ही सगळ्यात मोठी, ही भारतातलीच नाही तर आशियातली सर्वात मोठी महानगरपालिका मानल्या जाते मित्रांनो. ठीक आहे, लक्षात ठेवा. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष, आता प्रश्न जुना आहे, जुना जरी असला तरी आताचे विचारला जाऊ शकता, त्याच्यामुळे आता जे तुम्हाला माहिती पाहिजे जो बायडन आहे. ठीक आहे, आणि यांच्या पार्ट्या पण विचारल्या जातात मित्रांनो की कोणत्या पार्टीमधून येतात. तर रिपब्लिकन पार्टी जी आहे ती डोनाल्ड ट्रम्पची आहे. ठीक आहे, डोनाल्ड ट्रम्पची रिपब्लिकन पार्टी आहे ही. आणि आपले जे जो बायडन आहे. ठीक आहे, जो बायडन. ठीक आहे, जो बायडन यांची जी पार्टी आहे ती डेमोक्रेटिक पार्टी आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील जी ST असते मित्रांनो ते सर्वांना परिचित आहे. तर ते STचं संक्षिप्त रूप असतं STचं. ठीक आहे, तर त्याचं लॉंग फॉर्म विचारलेला आहे आपल्याला. तर S फॉर स्टेट. ठीक आहे, S फॉर स्टेट आणि T फॉर ट्रान्सपोर्ट. ठीक आहे, ट्रान्सपोर्ट लक्षात ठेवा. कल्याण सोना ही कशाची जाते मित्रांनो? भरपूरदा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. ठीक आहे, कल्याण सोना ही तांदळाची जात आहे. ठीक आहे, कशाची? तांदळाची. लक्षात असू द्या, तांदूळ. ठीक आहे, तांदूळ. मतदानाचा हक्क सर्वप्रथम कोणत्या देशाने दिला होता मित्रांनो? न्यूझीलंड. ठीक आहे, आता मतदान झालेलं आहे, मतदानावरचे सगळे क्वेश्चन तुम्ही करून ठेवा. ठीक आहे, मतदान. ठीक आहे, आता ही लोकसभा कितवी होती? 18वी लोकसभा होती. ठीक आहे, पंतप्रधान कितवे बनतील ते सगळ्याचे सगळं क्वेश्चन्स तयार करून ठेवा. पोलीस महासंचालक कोण आहेत? तुम्हाला आता विचारला जाईल मित्रांनो, आताचे महाराष्ट्र पोलीस संचालक. ठीक आहे, हा प्रश्न जरी जुना असला तरी विचारला जाईल परत. तर आता रश्मी शुक्ला आहे. ठीक आहे, रश्मी शुक्ला लक्षात ठेवा, रश्मी शुक्ला. आणि हे कितवे आहे कमेंट बॉक्समध्ये करा कमेंट. ठीक आहे, कारण रश्मी शुक्ला तर आहे परंतु कितवे आहे त्या ते पण विचारलं जातं. ठीक आहे, BS3 BS4 सध्या चर्चेत आहेत. यातील BS म्हणजे काय? ठीक आहे, प्रश्नामध्ये दिलेलं नाही आहे पण आपण समजून घेऊ BS म्हणजे काय. तर BSचा अर्थ भारत, B फॉर भारत आणि S फॉर स्टेज. ठीक आहे, भारत स्टेज लक्षात असू द्या. कलिंग युद्धाशी संदर्भात कोण आहे? कलिंग युद्धाच्या संबंधात तुम्हाला माहिती आहे मित्रांनो कोण होता? सम्राट अशोक. कलिंग युद्ध. ठीक आहे, सम्राट अशोक कोणाचा पुत्र होता? बिंदुसाराचा. ठीक आहे, बिंदुसार लक्षात असू द्या.
पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना महाराष्ट्रात क्रमाने जिल्ह्यांचा योग्य क्रम ओळखायचा आहे मित्रांनो. ठीक आहे, महाराष्ट्र आपला कसा आहे, हे असं आपला महाराष्ट्र आहे. तर पश्चिमेकडून पूर्वेकडे म्हणजे इकडनं जायचं इकडे. ठीक आहे, मग इकडे आपला नाशिक आहे, तुम्हाला माहिती आहे नाशिक. ठीक आहे, नाशिक त्याच्यानंतर तुम्हाला कोणता येईल जिल्हा, इथं ह्या बाजूला येईल औरंगाबाद, जालना. ठीक आहे, आणि मग या बाजूला येईल इथं औरंगाबाद आणि इथं असा परभणी. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना असे हे जिल्हे आहेत, लक्षात असू द्या. जालना खाली आता हे आकृती प्रॉपर नसल्यामुळे इकडे तिकडे होतं बरं का, नाहीतर लगेच उहापोहा करायचा. स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचे कोण होते अध्यक्ष? ठीक आहे, राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? तर आचार्य कृपलानी होते मित्रांनो. ठीक आहे, हे 1946 पासून ते 47 होते. ठीक आहे, आचार्य कृपलानी. आणि याच्या आधी पंडित नेहरू होते. ठीक आहे, 46च्या आधी. ठीक आहे, पानिपतची तिसरी लढाई अहमद शाह अब्दाली व मराठे यांच्यात झाली मित्रांनो. ठीक आहे, कोणता उदासीन वायू आहे? मिथेन, नायट्रोजन डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाईड, सल्फर डायऑक्साईड. कोणता आहे मित्रांनो? नायट्रोजन डायऑक्साईड. ठीक आहे, NO2 नायट्रोजन डायऑक्साईड. शोधक समाजाची स्थापना सांगायची गरज नाही आहे, कधी झाली? ठीक आहे, 1873. पोलीस खात्याविषयी कशातला आहे मित्रांनो? राज्यसूची. ठीक आहे, कृषी कशामधलं आहे? कृषी पण राज्यमधलं आहे. ठीक आहे, आर्मी कशामधलं आहे? समवर्तीमधलं आहे आर्मी. ठीक आहे, लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? ठीक आहे, राष्ट्रीय महामार्ग 6 हा मार्ग जातो. ठीक आहे, आता त्याचं नाव बदललेलं असेल ते बघून घ्या, कारण हा जुना प्रश्न आहे. ठीक आहे, इथं ऑप्शन पण नाही आहे. राष्ट्रीय महामार्ग 6. महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या कार्यकालात एकूण महिला मुख्यमंत्री किती? 0. ठीक आहे मित्रांनो, आतापर्यंत महाराष्ट्रात एकही महिला मुख्यमंत्री झालेली नाही आहे. जर प्रश्न याच्यावर पहिली महिला मुख्यमंत्री असा पण विचारला जातो तर काय सांगायचं? सुचेता कृपलानी. ठीक आहे, काय? सुचेता कृपलानी, लक्षात असू द्या. पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या आणि या उत्तर प्रदेशमध्ये होत्या. ठीक आहे, उत्तर प्रदेश. महाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे नाही? औरंगाबादमध्ये आहे मित्रांनो, नागपूरमध्ये पण आहे आणि यांच्या व्यतिरिक्त पणजीमध्ये आहे. ठीक आहे, पणजी. तर पुण्याला नाही आहे. ठीक आहे, पुण्याला नाही आहे महाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ. ठीक आहे, GLF नाही आहे मित्रांनो, ते GIF आहे. ठीक आहे, GIF. ठीक आहे, तर याचा काय फुल फॉर्म आहे? ग्राफिक्स इंटरचेंज फॉर्मॅट. ऑप्शन क्रमांक 2. समाजसेवक अण्णा हजारे यांचे पूर्ण नाव काय आहे? यांचं जे पूर्ण नाव आहे मित्रांनो, किसन बाबूराव हजारे. ठीक आहे, किसन बाबूराव हजारे. कशामुळे चर्चेत आले होते? लोकपाल बिल. ठीक आहे, लोकपाल बिलामुळे एक चर्चेत आले होते. त्याच्यानंतर यांच्याविषयी प्रश्न विचारला जातो की हे कुठले? अण्णाभाऊ आपलं अण्णा हजारे. ठीक आहे, हे कुठले आहे? रालेगण सिद्धी कुठे आहे गाव? रालेगण सिद्धी हे अहमदनगरमध्ये येतं मित्रांनो. ठीक आहे, अहमदनगर. आई मुलांना जेवायला वाढत होती या वाक्यातील काळ ओळखा. आता होती याच्यावरनंच आपला भूतकाळ तयार होऊन जातो. ठीक आहे, वाढत होती, वाढून झालं नव्हतं म्हणजे अपूर्ण होती क्रिया. तर साहजिक आहे की अपूर्ण भूतकाळ असा काळ ओळखायचा मित्रांनो. ठीक आहे, अपूर्ण भूतकाळ. ऑप्शन क्रमांक 1. बघा आपण शिकारीला या वाक्यातील सर्वनाम ओळखा. कोणतं आहे? आपण हे सर्वनाम आहे मित्रांनो. ठीक आहे, त्याचे नाक चाफेगडीप्रमाणे सुंदर आहे. ठीक आहे, नाक. आता या नाकाची तुलना चालू आहे मित्रांनो. ठीक आहे, मग नाकाला काय म्हटलं आता? हे चाफेगडीप्रमाणे. आता हे चाफेगडीची ते उपमा आहे. ठीक आहे, चाफेगडी उपमा आहे आणि ह्या चाफेगडीची उपमा दिली जाते नाकाला. त्याच्यामुळे जे नाक आहे मित्रांनो, ते नाक आहे तुमचं उपमेय. काय आहे? उपमेय. आणि हे जे चाफेगडी आहे याला म्हणतात उपमान. ठीक आहे, ज्याची उपमा दिली जाते त्याला म्हणतात उपमान आणि ज्याला उपमा दिली जाते तो असतो उपमेय. ठीक आहे, पैकी कोणता शब्द एकवचनी आहे? एकवचनी कोणता शब्द आहे मित्रांनो? तो भाऊ, ते भाऊ. तो कागद, ते कागद. तो दिवस, ते दिवस. ती रात्र, ते रात्र नाही म्हणत आपण, त्या रात्रीने, त्या रात्राचं रात्री होऊ शकतं. ठीक आहे, त्याच्यामुळे रात्र हा जो शब्द आहे
हा एकवचनी येतोय. ठीक आहे. सूर्य ढगामागे लपला या वाक्यातील शब्दयोगी अवयव कोणते? ठीक आहे. सूर्य ढगामागे लपला या वाक्यातील शब्दयोगी अवयव सांगायचं आहे. तर शब्दयोगी अवयव काय आहे? मागे. ठीक आहे, मागे. मेघा तू सर्वांना जीवन देतोस या वाक्यातील अलंकार ओळखा. आता मित्रांनो, मेघ जीवन देतं का? मेघ पाणी देतं. ठीक आहे, मेघ पाणी देतं आणि या पाण्यालाच जीवनाची उपमा दिलेली आहे. ठीक आहे. तर जे जीवन आहे आपलं, ते पाणी म्हणजे जीवन आहे. त्याच्यामुळे मग पाण्यालाच जीवनालाच डायरेक्ट पाणी म्हटलं, पाण्यालाच डायरेक्ट जीवन म्हटलं गेलेलं इथं. ठीक आहे. तर तसा जो अलंकार असतो तो डायरेक्ट साम्य दाखवतो, त्याला रूपक अलंकार म्हणतात. ठीक आहे. म्हणजे पाण्यात आणि जीवनात एवढं साम्य आहे की ते एकच आहे. तर तशा अलंकाराला रूपक अलंकार म्हणतात. ठीक आहे. त्यांकडून दंड आकारण्यात आला या वाक्यातील प्रयोग ओळखा. कोणता आहे? कर्मकर्तरी. ठीक आहे, लक्ष द्या, कर्मकर्तरी. मला अभ्यास करावा असे वाटत आहे या वाक्याचा काळ ओळखा. काय मित्रांनो? सध्या. सध्या म्हणजे काय? कोणती गोष्ट असते? सध्या ही वर्तमानात घडणारी गोष्ट असते. ठीक आहे, वर्तमानात. तर मग आता जो काळ आहे हा अपूर्ण वर्तमान काळ आहे का? नाही. तर क्रिया होण्याची जी अजून, ठीक आहे, व्हायची जी अजून क्रिया, त्याच्यामुळे अपूर्णाचा काही प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळे साध्या वर्तमान काळात ही गोष्ट येते. ठीक आहे, आपलं साधा वर्तमान काळ. जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो या वाक्यातील उभयान्नवी अवयव विचारलेले आहे मित्रांनो. काय? उभयान्नवी. उभयान्नवी अवयवाचा अर्थ असा होतो की जे दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडतं. काय? दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडणारं जे काय शब्द असतो, दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणारा जो शब्द असतो मित्रांनो, त्याला उभयान्नवी अवयव म्हणतात. तर इथं कोण येतो? अथवा. ऑप्शन क्रमांक 1, देव जाओ अथवा राहो. बघा, दोन वाक्यांना तो जोडतोय. ठीक आहे. तर अशा शब्दांना उभयान्नवी अवयव म्हणतात. लक्ष द्या. क्वचनी शब्द ओळखायचा आहे. सासू नाही आहे, पिसू नाही आहे, पाखरू नाही आहे, कारण पाखरे म्हणतो आपण. सासूला सासवा म्हणतो. ठीक आहे. आणि पिसूला पिसवा. हे अनेक वचनामध्ये सांगतोय मी. ठीक आहे. पाखरे. ठीक आहे. आणि अश्रुते, जे अश्रू असे ते कॉमन असो, म्हणजे दोघांमध्ये कॉमनच आहे. अनेक वचन असो की एकवचन असो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि गळा कापणे या म्हणीचा अर्थ काय आहे मित्रांनो? विश्वासघात करणे. सोपं म्हण होती, त्याच्यामुळे वेळ आपण काही घालवू नये. ठीक आहे. उंटावरचा शहाणा या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. उंटावरचा शहाणा म्हणजे काय मित्रांनो? मूर्ख माणूस. ठीक आहे. उंटावरचा शहाणा म्हणजे मूर्ख माणूस, लक्षात ठेवा. प्लस आनंद. चित प्लस आनंद. ठीक आहे. आता मित्रांनो, याच्यामध्ये तृतीय व्यंजन संधी नावाचा प्रकार असतो. ठीक आहे. त प्लस आ याचं रूपांतर द मध्ये होतं. ठीक आहे, द मध्ये. त्याच्यामुळे चिदानंद हे ऑप्शन क्रमांक 3 आपला त्याच्यामध्ये बसतं. ठीक आहे. तर त प्लस आ दा तयार होतं आणि चिदानंद अशा स्वरूपाचं तृतीय व्यंजन संधीचा प्रकार हा आहे. ठीक आहे. तृतीय व्यंजन संधीनुसार हे घडतं. प्रश्नामध्ये काही दम नाही मित्रांनो. ठीक आहे. अहमदनगरपास शब्दामधून खाली काय कोणता तयार होत नाही, त नाही आहे त्याच्यात, त्याच्यामुळे मदत हा शब्द आपला बरोबर येईल. ठीक आहे. असे पण प्रश्न येतात बघा. संबंध चांगला प्रश्न, क्वालिटीचा प्रश्न आहे. ठीक आहे. आरोग्यामुळे आजार होतो का? नाही. तर आरोग्यामुळे काय होतं? आपलं सेहत चांगली राहते, हेल्थ चांगली राहते. हेल्थलाच आपण आरोग्य म्हणतो, पण आता काय बोलावं त्याच्यात. आरोग्यामुळे आपल्याला आजार वगैरे होत नाही, आपण तंदुरुस्त राहतो. ठीक आहे. तर पावसामुळे तसंच दुष्काळ वगैरे पडत नाही मित्रांनो. ठीक आहे. पावसामुळे दुष्काळ पडत नाही, एक चांगली स्थिती असते. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 दुष्काळ. ठीक आहे. माशी, मुंगी, झुरळ या शब्दगटात खालीलपैकी कोणता शब्द बसेल? मित्रांनो, गांडूळ काही संबंध येत नाही, टोळचा काही संबंध येत नाही, पालचा पण काही संबंध येत नाही. कीटक वर्गीय आहेत हे सगळे वरचे, त्याच्यामुळे कीटक हा शब्द बसेल. ठीक आहे. शब्दगटात बसेल हे सगळं. जावई या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? जो ज आहे मित्रांनो, त्यामध्ये य दिसत नाही आपल्याला. ठीक आहे. जचा जच आहे. ठीक आहे. ज प्लस अ आहे, त्याच्यामुळे अशा पद्धतीचं जे वाक्यरचना असते ती दंत तालव्यामध्ये मोडता येते. ठीक आहे. आणि ज प्लस य असली तर ती तालव्यामध्ये असते, लक्षात ठेवा. आहे ताजमहल एक जगती तो त्याच्या परी. ठीक आहे. म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त असा दुसरा नाही आहे, तर त्याला काय म्हणतात? अनन्वय म्हणतात. काय म्हणतात? अनन्वय. ठीक आहे. अनन्वय अलंकार.